समस्या तर एक नालीची समस्या BNCच्या मार्फत जी दिलेली आहे आणि एक जमीन अतिक्रमण करून घेतल्या, त्याच्यानंतर ते अतिक्रमणच्या जमिनी ते लोक विकण्याचं सुद्धा काम करत आहे। त्याचबरोबर पांडे लेआउटला खरेदी विक्रीचं काम आणि मोक्षधामला ते जो तलाव आहे तिथे सुद्धा त्या राईस मिलच्या माध्यमाने जो घाण पाणी त्याच्यामध्ये सम्मिलित होऊन तो पाण्याचा म्हणजे काही त्याचा पाण्याचा उपयोग होत नाही आणि हे सगळ्या गोष्टीचे आमचे मुद्दे आहेत। आणि हे मुद्दे काही म्हणजे अत्यंत महत्त्वाचे आणि गरजू आहे। पाणीसारखं वस्तू अशी आहेत की ती आपल्याला आजकाल कुठे भेटत नाही आणि बरोबर गोड पाणी म्हटलं तर नाळाची टंचाई इतकं मोठ्या ग्रामपंचायतीला पुरवणं कुठे ना कुठे कमी पडते। या सगळ्या महत्त्वपूर्ण मुद्द्यासाठी मी सुद्धा या माझ्या ग्रामपंचायतीसोबत त्यांच्यासोबत म्हणजे सोबत आहे आणि येणाऱ्या दिवसात जर ह्या सगळ्या मुद्द्यांना कलेक्टर साहेबांनी किंवा पूर्ण अधिकाऱ्यांनी ज्यांना आम्ही पाठपुरावा केलेला आहे त्यांनी जर पूर्ण केलं नाही तर अन्यथा आम्हाला शेवटी एक वेगळा रूप धारण करावं लागेल। आणि यापूर्वीसुद्धा आम्ही राज्यमार्ग थांबवून आपलं त्या रोडचं काम पूर्ण करवलं। त्याचप्रमाणे आमची पूर्ण कुडबा ग्रामपंचायत सदस्य आणि आमचे सगळे कार्यकर्ते सगळे एकत्र येऊन आम्ही पुन्हा एकदा मोठा उद्रेक करण्याचं काम करू। जिल्हाधिकाऱ्यांना आता आपण त्यांच्यासमोर भेटून सर्व त्यांना निवेदन देणार आहोत की सर आमच्या 8 दिवसात हा सगळे आमचे जे मागण्या आहेत हे पूर्ण झाल्या पाहिजे, नाहीतर आम्ही लबानेला नाही सोडणार आणि कलेक्टर साहेबांच्या समोरच आता उपोषणाला बसणार। कारण की आम्ही ते ज्यांनी अतिक्रमण केले होते त्यांचे 3 ते 4 वेळा मतलब ते फेकून झाले होते, परंतु त्यांनी आणखी घर बसवल्याबाबत आम्ही तहसीलदारांना निवेदन दिले। तहसीलदार म्हणते मी कलेक्टरकडे पाठवतो। आतापर्यंत म्हणजे 6 ते 7 महिने झालेले आहेत। राईस मिलचा जो विषय ठेवला तो काय विषय नाही? राईस मिलचं पाणी तो आमच्या तलावामध्ये येतो, तिथे आमचे अंतिम संस्कार होतात लोकांचे आणि त्या पाण्याने आंघोळ करण्यात येते, परंतु तो पाणी असा गलिच्छ राहते की तिथे म्हणजे हातही टाकता येत नाही। त्या कारणाने आम्ही त्या मिलवाल्यालाही 2-3दा सांगितलं, तो आमच्यासमोर ते चालू करून दाखवते पाणी स्वच्छ जा रहा है, पाणी स्वच्छ जा रहा है म्हणून, पण पाणी स्वच्छ काही जात नाही। ते पाणी आमच्या शेतीलाही जातात, ते पाणी शेती नुकसान। आम्ही ते प्रदूषण विभाग कलेक्टर यांना सगळ्यांना केलेली आहे, सगळ्यांना दिलेली आहे, परंतु काही होत नाही। कसं काय हा माहीत नाही। आता आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यासाठी समोरच्या उपाययोजना काय राहणार? आता आम्ही सरळ कलेक्टर साहेबांच्या ऑफिससमोरच धरणा देऊ, त्याच्याशिवाय आता काही पर्याय उरलेला नाही। आणि काही 8-10 मोजके लोकांनी त्या नालीवर अतिक्रमण केलेले आहे। 8-10 मोजके लोकांसाठी हजारो लोकांचं जो नुकसान होत आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे जाणून बुजून। तो कुठंतरी थांबण्यात यावा, ह्या माध्यमातून ग्रामपंचायतचे पत्रव्यवहाराच्या माध्यमातून एवढीच अपेक्षा करतो मी आज।